नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 9:30. आज तारीख 8/7/2024. सकाळी येताना न्यूज बघून आलो की सकाळी 6 वाजल्यापासून ट्रेन्स वगैरे जे ठाणे CST वगैरे ट्रेन्स आहेत ते कमी वेगाने चाललेले आहेत. काही कॅन्सल्स पण झालेले आहेत. भांडूप आणि कुर्ल्याच्यामध्ये पाणी साचल्या कारणामुळे काही ट्रेन्स कॅन्सल केलेल्या आहेत. वाशी ठाणे लोकलसुद्धाही काही कॅन्सल झाले आहेत. वाशी पनवेलसुद्धाही काही कॅन्सल झाले आहेत. त्यामुळे रोडलाही काही ठिकाणी ट्रॅफिक वगैरे दिसते. CNG लाईनमध्ये असल्या कारणामुळे आपली 24 तास सर्व्हिस ठेवावी लागते. ट्रेन नसेल तर बस नसेल तर ऑटो रिक्षा नसेल तर आपल्याला बाईक सर्व्हिस आपल्याला ठेवावीच लागते. आजचा एक नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन काहीतरी कंप्लेंट. तशीच एक नवीन कंप्लेंट आलेली आहे, ती म्हणजे रॅट बाईट म्हणजे उंदरांनी काही वायरी अशा चावलेल्या आहेत की जे वायरी कटिंग झालेल्या आहेत. तर तीच आपल्याला एक कंप्लेंट आलेली आहे. तर अशी कंप्लेंट आली आहे की जे आपले डिस्प्ले असतात, जिथं अमाऊंट दिसते, तर ती अमाऊंट सध्या आता त्या रॅट बाईट आणि उंदरांनी चावलेल्या वायरीमुळे ती दिसत नाही. तर तिथं आपण आता सध्या साईटवरती पोचणार आहे. पोचून बघणार काय कंडिशन आहे त्या वायरीची, की कितपत वायर खाल्लेली आहे, की आपल्याला ती वायर कशी परत नवीन तयार करता येईल, तर त्याला आपल्याला जॉईंट मारून टेप मारता येईल. तिथल्या तिथंच आपल्या थोडक्यात काम करून डिस्प्ले आपल्याला लाईनवर आणायचे आहे. तर मित्रांनो, लास्टपर्यंत व्हिडिओही बघत राहा की काय त्यामध्ये आपण वायर परत रिप्लेस करू शकतो किंवा त्याला आपण त्याच ह्याच्यात पॅच मारून एक रिकनेक्ट करू शकतो. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू. बघू शकता इथे एकदम बॅड कंडिशन आहे. उंदरांनी वायर एकदम बेकार खाऊन टाकली आहे. जॉईंट मारण्याचं पण मेन आहे, डायरेक्ट वायर रिप्लेसच करावं लागेल. हे बघू शकता. वायर पूर्ण कट केली. 1 2 3 4 5 6 7 वायरी हल्लेल्या आहेत. 7 वायरीचे तुकडे पाडलेले आहेत. त्यामुळे जॉईंट मारणं पण मुश्किल आहे. स्मेल तर एकदम बेकार येतो आहे. तर 2 मिनटं पण उभं राहू शकत नाही. बेकार स्मेल येतो आहे. बघू, वरती इंचार्जला आपल्याला सांगावं लागेल की कंडिशन जॉईंट मारण्याची पण नाही, डायरेक्ट वायर रिप्लेसच करावं लागेल. त्याशिवाय काय होणार नाही. पुढे बघा म्हणजे पुढे काय होतं ते. जर सर बोलले पुढे काहीतरी रिप्लेस करून तर आपण मे बी रिप्लेस करू, नाही तर कंडिशन बेकार आहे. सो आताच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की उंदरांनी कशी वायरीची पूर्ण वाट लावली होती, की मे बी जॉईंट पण आपण त्याला मारू शकत नव्हतो. प्रयत्नसुद्धा केले असते पण काय ते यश ठरलं नसतं. अपयशीच आपण आलो असतो. म्हणून का त्याच्यामध्ये हात घालण्यात काय अर्थ नाही ठरला. इंचार्जला मी फोन करून सांगितले की असं सिच्युएशन आहे, इथे कंडिशन एकदम बेकार आहे की तिथे मी छोटंसं अशी वायर कनेक्ट करून सुद्धा होऊ शकत नाही. टोटली 7 वायरी उंदरांनी असे खाल्लेले होते. त्याच्यामुळे काय हात घालण्यात काय अर्थ नव्हता. सरांनी सुद्धा आमच्या समजून घेतला आणि नंतर म्हणलं की ठीक आहे, नाही होत असेल तर राहू देत करून. आपण नेक्स्ट दुसरा माणूस बघून मग आपण करूच त्याला. चल इकडनं राईट मारून. सो बघू, अजून एक डिस्प्लेची कंप्लेंट आलेली आहे. आता जो एक आपण पंपावरती गेलो तो भारत पेट्रोलियमचा पंप होता. आता दुसरा एक ओवन
महानगरचाच पंप आहे आपला. तर तिथे जाऊन सुद्धा डिस्प्लेची अशीच काही कंप्लेंट आहे, तर ती सुद्धा आपण बघू सॉल्व होते की नाही, किंवा डिस्प्ले इश्यू आहे किंवा काय डिस्प्लेचा कनेक्टरचा इश्यू आहे. तर तिथे पोचून आपण ती सुद्धा व्हिडिओ आपण काढणार आहोत. तर ती जर करता आली तर ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करू. जर नाही होत असेल तर मग ती आपण ॲड नाही करू शकतो. इथंच आपला व्हिडिओ आपण संपवूत आणि हाच व्हिडिओ आपण अपलोड करू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स अ लॉट.